आणि आज महाराष्ट्र दिवस आहे. आज 1 मे आहे. 1 मेच्या निमित्तानं एबीपी माझानं माझा महाराष्ट्र माझं विजन हा एक विचार मंथनाचा कार्यक्रम राज्यातले राजकीय नेते आणि अन्य क्षेत्रातली मंडळी यांच्यासोबत आयोजित केलेला होता. कालच हा कार्यक्रम पार पडला. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी त्यांचं विजन तर मांडलंच, पण राज्यातल्या सध्या घडणाऱ्या राजकीय घडामोडींवरती सुद्धा भाष्य केलं. सुप्रिया सुळे यांच्या मुलाखतीचा हा संपादित भाग आपण पाहूया. सुप्रियाताई, मनापासून स्वागत. कार्यक्रम विजनचा आहे, त्यामुळे अर्थात विजनच्या प्रश्नापासून पहिल्यांदा सुरुवात आणि त्यानंतर आपले राजकीय प्रश्न आहेतच. तुमच्या स्वप्नातला, तुमच्या नजरेतला महाराष्ट्र नेमका तुम्ही कसा बघता आगामी काही वर्षातला, स्पेसिफिकली 2047 सालातला? आपण आज तर जगूया, 47 किसने देखा है. आजच्या मुंबईतच येताना 47 मध्ये चांगलं होईलच कोणाचंही सरकार असलं, पण 26 जगताना मुंबईमध्ये ट्रॅफिक, खड्डे, रस्त्याची जी परिस्थिती आहे की फारशी काही चांगली नाही आहे. म्हणजे तुम्ही मोठे जे हायवेज बघितले तर ते छान वाटतात. महत्त्वाचे नेते व्हिडिओज ट्विट करतात, ते डोळ्याला खूप आनंद आणि समाधान देणारे असतात. पण रोज जो व्यक्ती ज्या ट्रॅफिकमधून, म्हणजे आपण ज्या वास्तूमध्ये आज बसली होती एअरपोर्टच्या जवळ आहे, एअरपोर्टला येताना माझ्यासारख्या व्यक्ती आता फक्त सकाळी 6ची फ्लाईट घेते ना तर रात्री 11ची फ्लाईट घेते. कारण का दिवसा हिंमतच करत नाही आम्ही यायची, कारण मेट्रोने आलो तरी 1.25 तास लागतो आणि गाडीने आले तर भगवान भरोसे 1.5 तास 2 तास. आणि तो आम्ही खूप वेगाने नरिमन पॉईंटवरनं निघतो आणि एकदा या टोलला आला की तिकडून 1 तास 1.5 तास देव जाणे किती वेळ लागेल. त्यामुळे आता मागच्याच आठवड्यातलं उदाहरण देते. माझ्या लेकीचं लग्न आहे म्हणून मी सुशीलकुमार शिंदे साहेबांना आमंत्रण द्यायला गेले होते. पाली हिलमधला एक गल्ली नाही जी खोदलेली नाही आहे, एक. म्हणजे जो मला एखादी पाली हिलमधली लेन दाखवेल जी खोदलेली नाही आहे ना, त्याला मी बक्षीस द्यायला तयार आहे. आणि पावसाळ्याच्या आधी त्यातलं कुठलंही काम पुरं होणार नाही आहे, हे मी तुम्हाला गॅरंटीने सांगते, ज्या पद्धतीने ते खोदलं आहे. जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर. आणि कालच मी तुमच्याच चॅनलवर बातमी पाहिली जी अतिशय चिंताजनक आहे, की आता त्यांनी असं ठरवलं आहे की रस्त्याचा जो नियम होता की इतके मीटरचा रस्ता असेल तरच तिथे उंच बिल्डिंग होऊ शकतं, ते शिथिल केलेलं आहे. त्याच्यामुळे कितीही नॅरो रस्ता असला तरी तिथे आता 80 मजल्याची बिल्डिंग होऊ शकते. तिथल्या पाण्याचा कोणी विचार केला आहे, कचऱ्याचा केला आहे का ट्रॅफिकचा केला आहे? त्यामुळे 47 मध्ये मुंबईत तुम्ही आणि मी भेटू शकू का, हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. मेट्रो आणि किती हायवे बांधले. म्हणजे सरकार जे आहे आज, मग आरोग्याबद्दल आम्ही खूप मोठ्या स्कीम्स केल्या. अहो, टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये जाऊन बघा, खरंच त्याच्यात बदल झाला आहे का? KEMचं नाव बदललं, ठीक आहे, तुम्ही नाव बदलले, तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर बदललं आहे का? नाव बदलून काय क्रांती झाली आहे का तिकडे? नाव बदलून क्रांती होणार असेल तर जरूर कुणाचंही नाव घ्या, तुमचं स्वतःचं ज्यांनी बदललं त्यांचं घातलं तरी मला काही अडचण नाही. पण इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काय बदल आहे? पण तुमचा KEMचं नाव बदलण्याला सपोर्ट आहे का तुमचा विरोध आहे? मी तुम्हाला खरं सांगू, क्या मायने रखता है. तिथे जो जाणारा पेशंट आहे ना, मला त्याच्यात इंटरेस्ट आहे. तिथला जो डॉक्टर आहे त्याच्यात मला इंटरेस्ट आहे. त्याला वेळेवर पगार झाला पाहिजे. तिथल्या नर्सचं आंदोलन मला नाही पाहायचं. त्याच्यामुळे ज्या गोष्टी खरंच त्या नावामध्ये किती महत्त्व आहे ह्याला महत्त्व नाही आहे, तिथली सर्व्हिस सुधारण्यात आम्हाला सगळ्यांना इंटरेस्ट. एक वाद त्या नावावरनं सुरू आहे, दुसरा वाद मराठी सक्तीवरनं सुरू आहे. रिक्षा, टॅक्सी चालक यांना मराठी भाषा यायलाच हवी असा आग्रह आहे सरकारचा. तुम्ही सपोर्ट करता? तुम्हालाही असं वाटतं की महाराष्ट्रात जे परप्रांतीय बिझनेस करतात, नोकरी करतात, रिक्षा चालवतात, टॅक्सी चालवतात, त्यांना मराठी भाषा यायला हवी? नाही, साधारणपणे आपण कुठल्याही राज्यात गेलो ना तर तिथल्या लोकांना तिथली स्थानिक भाषा ही लोकही शिकतात आणि अभिमानाने लोकांना असतो. म्हणजे मी स्वतः जेव्हा चेन्नईला जाते ना, मी पण वणकम म्हणते, इतका प्रेमाने ते लोक आमच्याशी वागतात आणि त्याचं तोडक्या मोडक्या हिंदीमध्ये तेही आमच्याशी बोलायचा प्रयत्न करत असतात. इट्स अ मेजर ऑफ कम्युनिकेशन अँड मॅटर ऑफ प्राईड. म्हणजे प्रत्येकाला आपल्या भाषेचा, आपल्या संस्कृतीचा सार्थ अभिमान असतो. त्यामुळे आपण त्याला ॲस्पिरेशनल का नाही करत?
ती सक्ती आणि मारामारी अशी कटुता का? प्रेमाने सांगा ना. तीच गोष्ट आपण सगळेच प्रेमानेही सांगू शकतो. पण आज महाराष्ट्राच्या समोर टॅक्सी ड्रायव्हरला मराठी आलंच पाहिजे ही भूमिका असलीच पाहिजे. पण त्याच्याबरोबर इथे बसलेली जी प्रत्येक मागच्या रोमधले लोक आहेत ना, त्यांना वेळेवर टॅक्सी मिळणं, रिक्षा मिळणं आणि तो व्यक्ती त्यांच्याशी उर्मटपणे न वागणं, ह्याच्यात जास्त आनंद वाटेल असं मला वाटतं. कारण का मला कालच तो अनुभव आला आहे. आपण जेव्हा महाराष्ट्राच्या विजनबद्दल बोलतो तेव्हा महाराष्ट्रातले एक विजनरी नेता म्हणून अर्थात अजित पवारांचं नाव हे अग्रक्रमानं घेतलं जातं. खूप अनपेक्षितपणे दादा आपल्याला सोडून गेले. हे 3 महिने अजित पवारांविनाचे हे 3 महिने पवार कुटुंबासाठी कसे होते? कसं आहे की कुठल्याही कुटुंबातला कर्ता पुरुष किंवा व्यक्ती जेव्हा अचानकपणे जाते, जे इमोशन्स प्रत्येक घरात असतात ते अर्थातच आमच्या घरात आहेत. पण एक फरक जो म्हणजे जाणवतो, जो तुम्ही करत असाल, की आपण काही बाहेर जाऊन ते सेंटिमेंट्स, इमोशन्स दाखवत नाहीत जास्त करून. आणि आमच्या वडिलांची सगळ्यात मोठी खासियत अशी आहे, ते घरात आणि घराच्या बाहेर ते सेमच वागतात. आणि ते कधीही स्वतःचे इमोशन्स फारसे कुणाला दाखवत नाहीत आणि ते खूप कमी बोलतात. त्याच्यामुळे ते त्यांच्या मनात काय चाललं आहे हे फार कमी लोकांना माहिती असतं किंवा जाणवत असतं. आणि जबाबदाऱ्या प्रत्येक घरात असतात आणि अनेक कुटुंब आहेत ज्यांच्यावर असे प्रसंग आलेले आहेत आणि ताकदीने ते उभं राहून आपल्या आपल्या जबाबदाऱ्या लोकांनी पाळलेल्या आहेत. त्याच्यामुळे त्याच्यात काही नवीन कौतुक असं नाही. हा अडचणीचा संघर्षाचा काळ सगळ्यांसाठीच आहे. तो आता हमारी बारी आहे. दिल्ली ते बारामती हा प्रवास तुमच्यासाठी ऑलमोस्ट एका रुटीनसारखा प्रवास आहे. पण 28 जानेवारी 2024चा तो दिल्ली ते बारामतीचा प्रवास किती कठीण होता किंवा किती मोठा होता? तर तो होता, पण आम्ही सगळेच एकत्र होतो. एक तर शॉकमध्येच होतो आम्ही. त्याच्यामुळे विश्वासच बसत नाही. म्हणजे आजही मला त्या नात्यामध्ये क्लोजर ज्याला म्हणतो तो आलाच नाही आहे. ह्याचं कारण मी दादाचे पाय बघितलेत फक्त आणि असंही मनाला कधी वाटतं की तो दादाच होता का, असे अर्थातच एक भाबडं इमोशन, एक बहीण म्हणून हे माझं आयुष्यभर राहील. कारण मला त्या नात्यात क्लोजरच आला नाही. अजित पवारांच्या पश्चात जर सगळ्यात जास्त एखाद्या गोष्टीची चर्चा झाली असेल तर ती राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा झाली. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा सध्याचा स्टेटस नेमका काय आहे? नो स्टेटस. म्हणजे म्हणजे विलिनीकरणाचा विषय हा दादाच्या मनातली इच्छा होती. आता दादाच नाही राहिला तर विषय राहिला कुठे? म्हणजे याला फुल स्टॉप मिळाला या चर्चेला? माझ्या मनात तर हो. याचं कारण असं की दादाची इच्छा होती आणि मी अनेक वर्ष दादाला नेता मानून काम केलेलं आहे. आणि आमच्याकडे दादा हा माझा मोठा भाऊही होता आणि माझा नेताही होता. आणि दादाला नेता आणि मोठा भाऊ या दोन्ही नात्यांनी सन्मान हा मी आयुष्यभर कालही दिला, आजही दिला आणि आयुष्यभर ते नातं राहील. आणि त्यानंतर दादा गेल्यानंतर खूप गोष्टी बदललेल्या आहेत अर्थातच. त्याच्यामुळे मला असं वाटतं ते दादाशी बोलणं होतं, ते गोड नातं ते तिथे संपलं आता. त्याच्यामुळे प्रत्येकजणांनी काय करायचं, आपल्या संघटनेत काय करायचं, हा प्रत्येकाला एका सशक्त लोकशाहीमध्ये अधिकार आहे आणि ते प्रत्येकाने आपापलं काम करावं आणि चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रात करावं एवढीच अपेक्षा. दादांच्या नंतर जी पोटनिवडणूक झाली आत्ता गेल्या आठवड्यामध्ये, त्या पोटनिवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी सगळ्यात जास्त चर्चा झाली ती म्हणजे 2029ला बारामतीत पवार विरुद्ध पवार होणार का, अर्थात रोहित पवार जय पवार यांच्या स्टेटमेंटमुळे ती चर्चा झाली. तुम्ही त्या दोघांना नंतर काही बोललात किंवा त्या दिवशी चर्चा व्हायला हवी होती का? नाही नाही, अर्थातच नाही. मला असं वाटतं त्यात तो दिवसच नव्हता त्या चर्चेच्या एक तर. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जसं मी नाही तुम्ही म्हणला 2047मध्ये काय होईल, आता 2026 तर जगूया. 29मध्ये काय होईल, कसं होईल, अलायन्सेस काय होतील, किसने देखा है. तुम्ही चिराग पासवानांचंच उदाहरण बघा ना. चिराग पासवान बिहारमध्येच बघा ना. अलायन्सेस बदलले त्यांचे, भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे. इंडिया अलायन्समधले काही लोक नितीशजी आमच्याबरोबर होते, नंतर त्यांच्याबरोबर गेले. त्याच्यामुळे 29मध्ये काय होईल कोणी बघितले, 3 वर्षांनी काय होईल, थपका थप देखा जाएगा. पण या दोन्ही निवडणुकीसारखं पवार वर्सेस पवार होऊ नये यासाठी इच्छा आहे, अशी इच्छा आहे तुमची? नाही नाही, हे मी ऑफिशियली तुम्हाला सांगू इच्छिते आणि हे रेकॉर्ड करून ठेवा. मी कधीही पवार विरुद्ध पवार मी होऊ देणार नाही आणि ह्यावेळेस ही मी होऊ देणार नव्हते.
पण आता दादा नाही, त्याच्यामुळे मी काही गोष्ट सांगणं गरजेचं मला वाटत नाही. आणि जे झालं झालं, गंगेला वाहिलं. पण इथून पुढे सुप्रिया सुळे कुठल्याही पवाराच्या विरोधात लढणार नाही. वेळ पडली तर दुसरा निर्णय घेईन, पण हे परत मी होऊ देणार नाही. ही मोठी गोष्ट तुम्ही सांगितलीत, पण ही लोकसभेसाठी ॲप्लिकेबल असेल. मी विधानसभा- सुप्रिया सुळे जेव्हा इलेक्शन लढेल, सुप्रिया सुळे जेव्हा इलेक्शन लढेल, ती कुठल्याही पवाराच्या विरोध, ज्याचं आडनाव बाई आबांची जी नातवंड असतील, आता नाही तर दुसरा कोणतरी पवार पाठवायचे भारतीय जनता पार्टी, गोविंदराव पवार आणि शारदाबाई पवारांची मुलं आणि नातवंड आहेत, त्याच्या विरोधात सुप्रिया सुळे इलेक्शन लढणार नाही. घरात अर्थात गोष्टी बदलल्यात, महाराष्ट्राचं राजकारण बदललं आहे अजितदादांच्या पश्चात. राजकारणातलं तो हजरजबाबीपणा म्हणा किंवा राजकारणातला एक जो स्वाद असतो, तडका असतो, तो कुठेतरी दिसत नाही दादांच्या नंतर. अर्थात दोन्ही पक्ष वेगवेगळे आहेत. तुमच्यासमोर तुमची आव्हानं आहेत, समोरच्या पक्षासमोर त्यांची आव्हानं आहेत. तुम्ही तुमच्या आव्हानांवरती मात करून अर्थातच पुढे जाल. आज तुम्ही आलात, वेळ दिलात, संवाद साधलात आमच्याशी. मनापासून आभार आपले. थँक्यू. नमस्कार. थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.